बातमी आहे कृषी संदर्भातली। नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीचा आजचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे आता नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगा लागल्यात। लातूर, अमरावती आणि नांदेडमधील सोयाबीन खरेदी केंद्राबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीन पडून आहे, त्यामुळे खरेदीला मुदत वाढवावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। यापूर्वी 31 जानेवारीपर्यंतची मुदत होती, ती वाढवून 6 फेब्रुवारी करण्यात आली। दरम्यान 6 फेब्रुवारी आलेला आहे, तरी सुद्धा नाफेडच्या कृषी केंद्राबाहेर वाहनांच्या रांगाच रांगा आपल्याला बघायला मिळत आहेत। जेवणाचा खर्च, राहण्याचा खर्च, एक माणूस आणून द्यायला डब्बा आहे, इथं ड्रायव्हरचा खर्च आहे, वाहनाची खोटी आहे। तर असं झालेलं आहे आमच्या शेतकऱ्यांचं की मार्केटमध्ये विकाव तर 4000 रुपये, इकडे विकाव तर शासनाचा भाव आहे, पण खालीच वाहनच करून घ्यायला हे नाही। तर त्याच्यामुळे अशी शेतकऱ्याची अडचण झालेली आहे की असं म्हणतात की समोर आड पाठीमागं वीर, अशी शेतकऱ्याची गता झालेली आहे। त्याच्यामुळे आमची शासनाला एकच विनंती आहे की होईल तितकी तारीख वाढवून देऊन शासनाने माल खरेदी करून घ्यावा।